अजितदादा गेल्यानंतर राजकारणामध्ये इतकी मोठी घडामोड होईल असं वाटलं नव्हतं. निश्चित काही कालावधी जाईल, त्याच्यानंतर या घडामोडी होणं साहजिक होतं. परंतु इतक्या तातडीच्या हालचाली होणे, काल राग सावरण्याचा कार्यक्रम झाल्याबरोबर सुमित्रा वहिनी मुंबईकडे जाणे, इतर राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट देणे, हे थोडंसं मनाला पटत नाही. परंतु आता राजकारण आहे, त्यांच्या पक्षाने घेतलेला निर्णय आहे. तो का घेतला, कोणत्या परिस्थितीत घेतला, का घ्यावा लागला, हे सगळे जरी प्रश्नचिन्ह असले तरी अखेरला निर्णय हा झालेला आहे. म्हणून आज सुमित्रा वहिनी हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यानंतरची रणनीती काय असेल किंवा त्यांच्या पक्षाचं काय होणार आहे, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आहे, महाराष्ट्राच्या अध्यक्षाचं काय, किंवा इतर जे काही घडामोडी आहेत, हे मला वाटतं आता लवकरच त्याच्यावर निपटारा हा होईल. एक अशीही टीका होते यात की अवघे 2-3 दिवस झाले इतकी सगळी घाई कशासाठी, नक्की राजकारण काय मोडतंय, काय होतंय, प्रत्येकाची हीच भावना आहे. अगदी पवार म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया. नाही, मी कालही सांगितलं ना की राजकारणामध्ये जे कालच्या ह्या घडामोडी ज्या पाहिल्या 2 दिवसातल्या, तर याच्यामुळं असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे. राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, माणूस हरला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाहीत. दुखवटा सुद्धा, शासकीय दुखवटा 3 दिवसाचा, तो संपण्याच्या आधी हे सर्व निर्णय होत आहेत. मला वाटतं हे जर वैयक्तिक विचाराल तर हे व्हायला नको होतं. थोडा कालावधी हा गेला पाहिजे होता. ही सर्वसामान्यांची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतोय. दोन एनसीपी एकत्र यावी या दादांची इच्छा होती आणि आमची इच्छा होती. अजितदादा जयंत पाटील यांची विलीन करण्यावर चर्चा झाली होती. मात्र आता या चर्चेला खंड पडले असं शरद पवार म्हणाले. अजितदादा हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा होते. ते जे निर्णय घेतील त्याच्यावर कुणाचीही ताकद त्यांना क्रॉस करण्याची नव्हती, कोणत्याही नेत्याची नव्हती. म्हणून त्यांच्या शब्दाला असलेली किंमत आणि त्यासाठी त्यांनी शरद पवार साहेबांशी किंवा इतर नेत्यांशी झालेली त्यांची जे का बैठकी आहेत असं जे म्हणतात, तर त्याच्यात जो निर्णय झाला असता तर तो सर्वांनी मान्यही केला असता. परंतु आता मला वाटतं परिस्थिती बदललेली आहे. आता सामूहिक निर्णयाचे एक वारं, नवीन वारं या राजकारणामध्ये चालेल. म्हणून कदाचित शरद पवार साहेबांनी आता याच्यात खंड पडेल अशी शंका व्यक्त केलेली. सुमित्रा पवार शपथ घेणार हे माहीत नाही, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. तटकरे पटोलेंच्या पुढाकाराने हे निर्णय होत असेल असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे त्यांची नाराजी स्पष्ट करायची. शरद पवारांनी जे सूचक वक्तव्य केलेलं आहे ते जर पाहिलं तर मला वाटतं या सर्व राजकारणातल्या घडामोडीमध्ये शरद पवारांना विचारलं गेलं नसावं. त्यांचे असलेले राजकीय सल्लागार, पक्षाचे असलेले नेते यांनीच ठरवून घेतलेला हा निर्णय. म्हणून शरद पवारांना कितपत माहिती आहे याबद्दल सांगणं आता शक्य पण नाही. फडणवीस काल म्हणाले की जे काही निर्णय असेल राष्ट्रवादी तो मान्य असेल. तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल? नाही, आम्ही पण तीच भूमिका आमची असणार आहे. जी देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली तीच भूमिका आमची असणार आहे. अखेरला निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे. अजितदादाच्या पक्षाच्या आमदारांनी, मंत्र्यांनी त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांचा जो काही निर्णय असेल त्यांना आम्हाला पाठिंबा देणं हे गरजेचं होऊन जाईल, क्रमप्राप्त होईल. म्हणून त्यांनी काय निर्णय घेतला त्याला विरोध करण्याची आमच्या कोणतीही मानसिक तयारी पण नाही आणि आम्ही करणारही नाही. एक वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो. जी काही चर्चा सुरू झाली त्यात भाजपचंही नाव निघालं. शरद पवार म्हणतात भाजपसोबत जाण्याचा संबंध नव्हता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर भाजपसोबत सत्तेत जाणार का असे प्रश्न जर पडले असतील तर त्या पक्षाचं नाव आमच्या चर्चेत येण्याचा संबंध नव्हता. म्हणजे दोघे एकत्र येणार आहे का यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मग आयदर अजित पवार बाहेर जाणार किंवा शरद पवार आत जाणार, भाजपचा संबंध नव्हता असं म्हणतात.
राष्ट्रवादीचं दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रित यायची ही पहिली त्यांची भूमिका होती. त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा ही दुसरी टाईम होता. म्हणून पहिले एकत्रित यायचं का ह्याच्यावर चर्चा घडलेल्या आहेत. परंतु मला असं वाटतं की त्यात भाजपचा संबंध असण्याचं काही कारण नाही. परंतु एकंदरीत जर ते एकत्र आले असते तर निश्चित ते NDA सरकारमध्ये आले असते, महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये त्यांनी आले असते आणि त्याच पद्धतीचं राजकारण पुढे चाललं असतं. राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा पवार परिवारामधूनच करा आणि NCPच्या विलीनीकरणाबाबत पवार कुटुंबाचं म्हणणं विचारात घ्या असं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं राष्ट्रवादीच्या नेत्यांना निरोप द्यायची सूत्रांची माहिती. मुळामध्ये राष्ट्रवादीचे जे काही नेते आहेत अजितदादा गटाचे, त्यांचा सर्वांचा आता या वेळेला ज्या क्षणी तरी जी घटना घडली त्यानुसार आता पवार कुटुंबातलाच माणूस राष्ट्रीय अध्यक्ष होईल हे जवळपास निश्चित आहे. आणि म्हणून भाजप काय किंवा आम्ही काय, आम्ही त्यांच्या भूमिकेला समर्थन देणार आहोत. म्हणून आता राष्ट्रीय अध्यक्ष हा त्यांच्या कार्यकारिणीमध्ये काय ठरवतो माहीत नाही, परंतु मला वाटतं हे पवार कुटुंबातलाच आज राष्ट्रीय अध्यक्ष हा होईल. स्थानिक निवडणुका आपल्या जिल्हा परिषदामध्ये भाजप तुमच्यावर आरोप करते, तुम्ही दगाबाजी केली, तुम्ही धोका दिला, तुम्ही फसवलं वगैरे वगैरे वगैरे, म्हणून हे सगळं झालं. अतुल सावे असं म्हणा. भाजपने काय बोलावं, काय निवडणुकीमध्ये काय प्रचार करावा हा त्यांचा विषय आहे. परंतु इतक्या सफाईनं स्थानिक नेते खोटं बोलतील याच्यावर माझा आता विश्वास बसत नाही, पण आता ठेवावं लागेल. अशा पद्धतीने वक्तव्य करणं योग्य नाही आहे. मी त्यांना पुन्हा विनंती करतो. आणि जर असंच केलं तर आम्हाला जर बोलावं लागलं तर मग ह्या नेत्यांनी काय काय गडबडी केल्यात हे वरिष्ठाच्या कानी मी निश्चित टाकेल. राज्यात आणि केंद्राच्या तिजोरीत ठणठणाट आहे आणि याचं खापर लाडक्या बहिणीवर फोडलं जाते असं नाना पटोले. लाडक्या बहिणीच्या मुळे तिजोरीत खणखणाट आहे असं म्हणणं चुकीचं आहे. ही योजना आम्ही अत्यंत विचारपूर्वक सुरू केलेली आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की ही योजना आम्ही बंद पडू देणार नाहीत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे आम्ही बंद पडू देणार नाहीत. म्हणून आम्ही तिजोरी कशी भरायची याचा निश्चित प्रयत्न करू, परंतु लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. थँक्यू. मेरी हिंदी सुधार दे रहे तुम लोग. सर सुमित्रा पवार जो है आज उप मुख्यमंत्री पद की शपथ लेने जा रही है, इस पे आपका क्या? अजीत दादा के जाने के बाद इतने जल्दबाजी में ऐसी कुछ घटना घटेगी इसके ऊपर आज विश्वास नहीं होता. शायद कुछ दिनों के बाद ये हो सकता था, लेकिन ये करने के पीछे क्या राजनीति है, क्या पार्टी की भूमिका है, ये बताना आज कठिन है. लेकिन एक बात तय है कि वहाँ के कार्यकारिणी ने जो भी निर्णय लिया है कुछ तो सोचा होगा, लेकिन लोगों को ये बात हजम नहीं हो रही. शरद पवार साहब ने कहा है कि सुमित्रा पवार जिस तरीके से उप मुख्यमंत्री पद की शपथ लेने जा रही है उसके बारे में उन्हें निमंत्रण आया है ना कुछ पता है. देखो, शरद पवार साहब ने जो कहा है तो उसके ऊपर अगर यकीन रखेंगे तो शायद ही इनका पार्टी का अंदरूनी मामला जो राष्ट्रवादी अजीत दादा के गुट का है उन्होंने उनको बताना उचित समझा नहीं होगा, या तो उनसे बात चर्चा नहीं की होगी. इसलिए शरद पवार साहब ने ऐसा कहा है. पार्टी का निर्णय हम लेंगे, ऐसी कुछ भूमिका राष्ट्रवादी अजीत दादा गुट के होगी और इसलिए शरद पवार को बताया नहीं गया. दोनों राष्ट्रवादी साथ में आने वाले थे. 12 तारीख को जो है ऐलान होने वाला था, लेकिन इनके अजीत दादा जाने की वजह से जो है एक तरीके से उस रिलेशन में खंड पड़ गया है, तो होना मर्ज होना मुश्किल है. इस तरीके का बयान शरद पवार ने दिया. देखो, क्या होने वाला था वो होने वाला था. अभी कुछ नहीं होगा, वो वक्त चले गया. एक गद्दावर नेता अजीत दादा नहीं रहे. उनके शब्दों को जो कीमत थी, अहमियत थी, वो अब बाकी किसी नेताओं में है ऐसा मुझे नहीं लगता. इसलिए अब फिर से उस
एकत्रीकरण की घोषणा करना या तो बैठक लेना, मुझे लगता है कुछ महीनों तक ये प्रोसेस नहीं होगी। अब सब अलग अलग ही रहेंगे, ऐसा एक अंदर यहाँ दिख रहा है। लेकिन सर कहीं ना कहीं हर तरफ से टीका हो रही है कि इतनी जल्दी उप मुख्यमंत्री पद की शपथ लेने की इतनी जल्दी क्यों थी? नहीं लेना चाहिए था। महाराष्ट्र राज्य ने 3 दिन का दुखौटा जाहिर किया, 3 दिन भी पूरे नहीं हुए। उसके पहले अगर ये शपथ विधि का प्रोग्राम होता है तो वो कॉमन लोगों को पसंद नहीं आता। क्या जल्दी है, क्या जल्दबाजी थी? आज नहीं 8 दिन के बाद कर सकते थे, देना तो था, वो तो तय था। लेकिन उसे ऐसा लगता है कि पार्टी के अंदरूनी कुछ राजनीति की वजह से ये जल्दबाजी की गई है। किस बात का डर उनको सताया जा रहा था उसके बारे में चर्चा करना उचित नहीं है, लेकिन एक बात जरूर है, ऐसी ही कुछ बात होगी जिसकी वजह से उन्होंने तुरंत ये निर्णय लिया है। शरद पवार ने साथ में ये भी कहा है कि अब आने वाला जो भविष्य है वो यूथ के हाथ में जाना चाहिए। एक हिसाब से यूथ ही देखेंगे कि अभी क्या निर्णय लेना है, क्या फैसला लेना है। ये बात तो अजित दादा ने भी कही थी ना। शरद पवार साहब जो कह रहे हैं, ये बात तो अजित दादा ने भी कही थी, और आने वाले समय में वही होने वाला है। यूथ को ही आगे बढ़ना पड़ेगा। जो रिटायरमेंट की बातें करते हैं ना, उसकी वजह ही एक है कि यूथ को आगे जाना चाहिए। और मुझे लगता है कि अगर ऐसी घटना अगर घटी या तो ऐसा अगर हुआ तो ये देश भी प्रगति पथ पे चलेगा और नया नेतृत्व भी सामने आएगा। इस सब पे देवेंद्र फडणवीस इन्होंने कहा है कि जो भी डिसीजन राष्ट्र एनसीपी लेंगे वो हमें मान्य होंगी और हमारी ये भूमिका है। आपके पक्ष की क्या भूमिका है? देखो, देवेंद्र जी ने जो कहा है वो सच बात है, हकीकत है। राष्ट्रवादी अजित दादा गुट के लोगों ने जो भी निर्णय लेंगे उसको हमारा पाठिंबा रहेगा, उसको हमारा सपोर्ट रहेगा। उसी तरीके का सपोर्ट हमारा शिवसेना का भी उनको रहेगा, क्योंकि जो भी निर्णय लेना है, जो भी डिसीजन लेना है, वो राष्ट्रवादी के कार्य करने के अंतर्गत बाब है। उसके अंदर हम कोई भी दखल अंदाजी नहीं करेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।